अखिल जगत स्वामी साम सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जय दुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा पावमे तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल हंकरा सदानंदाचा येळको बालूने जेजुरी सोडून जायचं की इथेच राहायचं हा निर्णय तिच्याशी सारीपाट खेळून ठरवला जाऊ शकतो। परंतु गत जन्मात तिचा महादेवांशी काहीतरी ऋणानुबंध होता याचा अर्थ तिला सारीपाट ठाऊक आहे। भासा मी आलो आहे। मी आज माझ्या देवावर रागवले आहे। भक्ताला तो अधिकार आहे। भक्ताला एवढं पुरेसं नाही। तुला काय हवं ते मला ठाऊक आहे, पण माझ्याकडे पाहणार देखील नाहीस। तुम्ही तिला भेटून आला आहात, तुमच्या चेहऱ्यात मला तिचा चेहरा दिसेल। मला तुला काहीतरी सांगायचे आहे। सांगा। तुझा निर्णय काय आहे? मी अजून काही निर्णय घेतला नाही। मी निर्णय घेईन तेव्हा सांगेन। म्हाळसा, मी बांधूला सारीपाटाबद्दल विचारलं। ती सारीपाट खेळायला तयार आहे। म्हाळसा, तुला जो काही निर्णय घ्यायचा आहे त्यासाठी हाच उत्तम पर्याय आहे। तुम्ही हे सांगायला आला आहात तर मला वाटलं तुम्हाला मला भेटावंसं वाटत असेल म्हणून तुम्ही आला आहात। पण तुम्हाला माझ्या इच्छेची काळजी आहे। माझा निर्णय काय आहे हा तुम्हाला ऐकायचा असेल। होय। मी इतक्या सहज माझा निर्णय सांगणार नाही। माझ्या विरुद्ध काही कट कारस्थान आहे का याची खात्री करायची आहे मला, कारण अचानक सगळ्यांचा या प्रकरणात रस वाढायला लागला आहे। तुला जो निर्णय हवा तो तू घे।
तू तयार झालीस आणि बानू तयार झाली नाही तरी वाद होतील, आणि म्हणून मी आधी तिला तयार केलं आहे. माझ्या निर्णयाची तुम्हाला प्रतीक्षा करावी लागेल. जशी तुझी इच्छा. येतो मी. मी काय निर्णय घेऊ? काल रात्री उशिरापर्यंत बाहेर होतात. म्हाळसा देवी जाग्याच होत्या, एकट्याच दिसल्या म्हणून त्यांच्याशी बोलायला गेले होते. काय म्हणाल्या श्री म्हाळसा देवी? आज तुम्ही सकाळी सकाळी एवढ्या चौकशा का करता आहात? सांगा ना. 2 स्त्रियांमध्ये काय बोलणं झालं हे मी तुम्हाला का सांगू? नारायण नारायण. क्षमा असावी प्रभू, पूर्वसूचना न देता आलो. ती सवयच आहे तुमची. मी माझ्या पत्नी बरोबर 4 सुखाचे क्षण घालवत होतो आणि तुम्ही आलात. काय झालं आहे आज तुम्हाला? मी येतो हवं तर. मुनिवर, कार्य झाले की नाही? अहो, असं आता आल्या आल्या काय विचारता आहात? मुनिवर, हे घ्या. मी श्री म्हाळसा देवींना भेटायला गेलो होतो. त्यांना सांगितले आहे. त्या काय म्हणाल्या ह्यात मला जास्त रस आहे मुनिवर. त्या असं म्हणाल्या की जेजुरी गडावर सारीपाट खेळला जाणार नाही. मी काय म्हणाले होते? आधी त्यांना या खेळासाठी तयार करा, आणि हे त्याच्या पुढचं नियोजन करत होते. परंतु मुनिवर, हे कार्य व्हायला हवं होतं. होणार. हे कार्य होणार. कसं, कधी, ते सांगता येत नाही. घ्या. काल रात्री श्री खंडेराय बाणाईला ह्या खेळासाठी तयार करायला गेले होते. ते तिचा होकार घेऊन गडावर आले असणार. तर त्यांना आपण काय सांगायचं? त्यांचं काम झालं नाही म्हणून? तसे नाही प्रभू. मी श्री म्हाळसा देवींना हे सांगितले की त्यांनी प्रत्यक्ष श्री खंडेरायांना पराभूत केले आहे. तेव्हा केवळ एक खेळ आणि त्या हवं ते प्राप्त करू शकतात. यावर त्या विचार करतील असं मला वाटतं. असं तुम्हाला वाटलं? मी सांगते, म्हाळसा हा खेळ खेळायला तयार होतील. कशावरून? हो, सांगते. मी काल रात्री म्हाळसा देवींशी बोलले, तेव्हा मी त्यांना असं सांगितलं की गत जन्मात बानूला सारीपाट ठाऊक होता आणि त्याचं स्मरण झालं तर तिला तो खेळता देखील येईल. तेव्हा म्हाळसा देवींना असं वाटलं की हा सारीपाटाचा डाव खेळायला हवा. देवी, तुम्ही त्यांना असं सांगितल्यामुळे मला खात्री आहे की ते तयार होतील. बघा, हे असं सांगायला हवं होतं. देवी, आपण हे कार्य सुलभ केले. पुरे माझी स्तुती आता. असं कसं? स्तुती, कौतुक हे व्हायलाच हवं. मुनिवर, लक्ष्मी देवींसाठी एक सुंदर श्लोक म्हणा. देवेंद्रांनी श्री लक्ष्मी देवींसाठी एक स्तुती रचली आहे. त्यातल्या काही ओळी म्हणून. नमस्ते तू महामाये, श्रीपीठे सुरपूजिते, शंख चक्र गदा हस्ते, महालक्ष्मी नमोस्तुते. नमस्ते गरुडारूढे, कोलासुर भयंकर, सर्व पाप हरे देवी, महालक्ष्मी नमोस्तुते.
महालक्ष्म्याष्टकं स्तोत्र यः पठेत् भक्तिमान् नरः सर्वसिद्धमवाप्नोति राज्यं प्राप्नोति सर्वदा एककाले पठेन् नित्यं महापाप विनाशनम् द्विकालं यः पठेन् नित्यं धनधान्य समन्वितः त्रिकालं यः पठेन् नित्यं महाशत्रु विनाशनम् महालक्ष्मीर्भवेत् नित्यं प्रसन्नं वरदा शुभः। तू असा एकटा का बसला आहेस? तुझं माझ्याकडे लक्षच नाही. असं का म्हणतोयस तू? एकतर काल रात्रीपासून तू मला भेटलीच नाहीस, पण आता मला एवढी भूक लागली आहे तरीही तू मला विचारलं पण नाहीस. पाकगृहात जाऊन तुझ्यासाठी काहीतरी आणते मी. हा माते, थांब, मी तुझ्यासाठी मोदक घेऊन येते. तू काळजीत दिसते आहेस. नाही रे, माझ्यापासून तुला काही लपवता नाही येणार. मी विचार करते आहे की काय निर्णय घ्यायचा. बानू सोबत सारीपाट खेळून मी तिला माझ्या आयुष्यातून काढू शकते का? मी तिच्यासोबत सारीपाट खेळावा का? तू विजय होशील ह्याचा तुला विश्वास आहे का? अर्थात मी तिच्यासोबत विजयी होणारच. तिला सारीपाट ठाऊक नाही, आणि जरी ठाऊक असेल तरी माझे डाव प्रतिडाव तिला ठाऊक नसतील. हो, पण श्री खंडेरायांना तर ठाऊक आहे. पण 15 दिवसातून 2च वेळा त्यांना तिच्याकडे जाण्याची संमती आहे. त्यात शिकवण्याचा प्रश्नच येत नाही. मला तर असं वाटतं की हा खेळ तू खेळूच नये. का? तुला असं वाटतं की मी तिच्याकडून पराभूत होईन? तसं नाही, पण यातून काय साध्य होणार? ती माझ्या आयुष्यातून कायमची निघून जाईल आणि मी माझा संसार सुखाचा करू शकेन. हा भ्रम ठरू नये माते. असं का म्हणतोयस तू? मी विजयी होईन, मी जिंकेन, मला हवं ते होईल. तुझी काय इच्छा आहे? तू हा खेळ खेळू नये. तू आणि बानू यांनी जेजुरीतच राहावं. ते शक्य नाही. पण असं झालं की तू पराभूत झालीस तर? तू काही निर्णय घे, मी तुझ्या सोबतच असीन. माधवा, आज सकाळीच आपले दर्शन. आपण काल रात्री बाणाईला भेटायला गेला होता. सारीपाटाच्या खेळासंदर्भात काही बोलणं झालं असेल म्हणून विचारायला आलो. बानू खेळासाठी तयार आहे. उत्तम, मोठं कार्य झालं. आल्यावर म्हाळसेला देखील विचारून आलो. अद्याप त्यांनी नारद मुनींना त्यांचा निर्णय सांगितलेला नाही. मीही विचारलं, पण तिने अजून काहीच ठरवलं नाही. त्यांना बाणाईचा निर्णय सांगितलात ना? होय, तीही आता होकार देईल. श्री म्हाळसादेवी फार वेळ घेतायत असं नाही का वाटत? स्वाभाविक आहे, कारण गेल्या वेळी जे काही झालं ते तिच्या स्मरणात आहे. तेव्हा आता ती विचार करूनच निर्णय घेईल. पण प्रधानजी, तुम्ही तुमचे कार्य सुरू ठेवा. म्हणजे? प्रधानजी,
मला बानूकडे जाता यावं म्हणून गडापासून थेट तिच्या घरापर्यंत तुम्ही भुयार खोदणार होतात ना? परंतु श्री म्हाळसा देवींचा होकार आला असता तर नाही, तुम्ही तुमचे कार्य सुरू ठेवा, कारण त्याला वेळ लागेल आणि विश्वासू माणसं सोबत असू द्या. तसं असेल तर आज रात्रीच सुरुवात करतो. शुभस्य शीघ्रम. देवा, दोघींमध्ये काय पण लावावा ह्याचा विचार अजून केला गेला नाही. पण ह्यात विचार काय करायचा? बानूने जेजुरीत राहायचं की नाही हा विषय आहे. पण तुम्ही असं का विचारता? श्री म्हाळसा देवींनी अचानक एखादा वेगळा पण सांगू नये. ज्या अर्थी त्या एवढा अवधी घेत आहेत त्या अर्थी त्यांच्या मनात नक्कीच काहीतरी वेगळं असणार. नाही, मी असं होऊ देणार नाही. आपण सावध राहावं देवा, आणि ह्या वेळी पुन्हा कुणालाही कसला शब्द देऊ नका. ध्यानात राहील माझ्या. येतो मी. अहो, मी काय म्हणतो, आपण नेवासाला परत जाऊयात का? अहो, इथे आलो, सगळ्यांना भेटलो, शिवाय नेवासाला देखील कामं आहेतच की. अहो, पण इथे काय सुरू आहे तुम्ही पाहिलं ना स्वतःच्या डोळ्यांनी. अहो, पण मी जाणार नाही. बर, मग मी पुढे निघतो, आपण मागवून या. मी तुम्हालाही जाऊ द्यायची नाही. अहो, तुम्हाला तुमच्या लेकीची काही काळजी आहे की नाही? आपण तिला सहाय्य नको का करायला? अहो, आपण काय सहाय्य करणार? कोण कुणाची लेक आणि कोण कुणाचे माता पिता? हे असं बोललं की झालं. आपल्या म्हाळसाचा संसार सुखाचा झाला आहे का? अहो, पण त्यात आपण काय करणार? काय करायचं म्हणजे? तिच्या त्या सवतीला जेजुरी बाहेर काढू आणि मगच जाऊ. मला नाही वाटत तसे काही होईल म्हणून. मग तुम्ही बसा हातावर हात ठेवून, मी पाहते काय करायचं ते. श्री खंडेरायांना राग येईल असे काही करू नका. तुम्ही मला भय दाखवता आहात, पण मी भिणार नाही. ध्यानात ठेवा, माझ्या लेकीच्या भल्यासाठी मला जे करायचं ते मी करणारच. अहो, नसत्या प्रकरणात हात घालू नका. आपल्याला वाटतात तितक्या गोष्टी सोप्या नाहीयेत. ते पाहून घेईन मी, पण एकच सांग, इथून जायचं नाही. तुम्ही असे गप्प का आहात? आई, तू काही बोललीस का बाबांना? तुलाही असंच वाटतं आहे ना की मी यांचा जाच करते म्हणून? मी कशाला काही बोलू? हेच म्हणत होते नेवासेला परत जायचं म्हणून. हो बाबा. होय म्हाळसा, अगं आम्हाला तुझी काळजी आहेच, परंतु आमच्याकडून कोठेही हस्तक्षेप होऊ नये हीच इच्छा आहे. ऐकलंस? पण मी सांगितलं, जोपर्यंत ती बानू इथे आहे तोपर्यंत मी काही जाणार नाही. आई, तुला हवं तितके दिवस तू इथे थांब. ती फार काळ जेजुरीत थांबणार नाही. काही विचार केलायस का? मी विचार करतच होते, पण माझ्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांची इथे उणीव नाही. म्हाळसा, तू काय करायचं ठरवलंयस? तिच्याशी सारीपाठ घेऊन निर्णय घ्यावा म्हणते. खरंच की काय?
मी असं ऐकलंय की तू उत्तम खेळतेस सारीपाट. म्हाळसा, हा खूप मोठा निर्णय आहे. धाडस तर करावंच लागेल ना बाबा. अगं पण तुझ्या विरुद्ध काही घडलं तर? एकदा घडलं म्हणजे पुन्हा पुन्हा नाही घडणार. मी तर म्हणते म्हाळसा, तू खेळस सारीपाट. मलाही पाहिजे पुढे काय होतंय ते. मी अजून ठरवते आहे काय करायचं ते. पाहू, योग्य वेळी निर्णय घेईन मी. मला तरी हा पर्याय चांगला वाटतोय. त्या बानूला अशी हरव की तुझ्या आयुष्यात परत ती कधीही येणार नाही. चंदनपुरीलाच पाठवून दे तिला. अहो काय बोलताय आपण हे? निदान वस्तुस्थितीचं तरी भान ठेवा. बघितलंस, ह्यांना अजूनही माझंच बोलणं चुकीचं वाटतंय. अहो पण श्री खंडेराय जर तिच्या मागे गेले तर ही इथे एकटी काय करणार आहे?